नमस्कार मित्रांनो, जय सेवालाल. आपल्या चॅनलवर तुमचा मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत बंजारा समाजातील एक खास आणि पारंपरिक जेवण, ती म्हणजे सळोई. हा पदार्थ इतका वेगळा आहे की तुम्ही कदाचित आधी कधी पाहिले नसेल. हे पाहू शकता आपण तेल, लसूणचा पेस्ट आणि मिरची पावडर घालून आपण मटण असं फ्राय करून घेत आहोत. त्याचबरोबर या पातेल्यामध्ये पण मटण आहे. त्यानंतर थोडीशी हळदी. हे बघा, हा पदार्थ 90% लोकांना माहितीच नाही. सळोई खरी चव तुम्ही इथेच बघणार आहात. हे अशा प्रकारे मीठ घालून त्याला थोडं परतायचं आणि वाफेत आपण त्या मटणाला व्यवस्थित प्रकारे शिजून घ्यायचं. हे बघा, वाटीत इथे फ्रेश रक्त आहे, त्यासाठी त्याला धुवून घेतले. आता आपण यामध्ये 1 तांब्या पाणी टाकून त्या मटणाला व्यवस्थित प्रकारे शिजवून घेत आहोत. पाहू शकता तुम्ही, रक्तामध्ये असं ज्वारीचं पीठ घालून त्याला पूर्ण बारीक करून घ्यायचं, म्हणजे त्यामध्ये लम्स किंवा गाठी राहिले नाही पाहिजे. सळोई हा बंजारा समाजातील पारंपरिक आणि खास पदार्थ आहे. हा विषय मटणापासून बनला जातो आणि त्याची चव खूप जबरदस्त असते. हा पदार्थ खास करून तांड्यात, सण, उत्सव किंवा खास प्रसंगी बनवला जातो. सळोई बनवण्यासाठी लागणारा साहित्य: ताजं मटण, कांदा, लसूण, आलं, लाल मिरची, गरम मसाला, मीठ आणि तेल. काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीने खास मसाले वापरले जातात, त्यामुळे त्याची चव अजून भन्नाट लागते. हे अशा प्रकारे आपण बारीक करून घेऊन त्यामध्ये ते मिक्स करत आहोत आणि पाणी टाकून अजून व्यवस्थित प्रकारे शिजवून घेत आहोत. सळोई बनवण्याची पद्धत थोडी वेगळी आणि खास आहे. आधी मटण चांगलं धुवून घेतले जाते, त्यात मसाले घालून छान परतले जाते, नंतर हळूहळू शिजवले जाते. काही ठिकाणी सळोई पारंपरिक चुलीवर बनवली जाते, त्यामुळे वेगळीच स्मोकी चव येते. हे बघा, अशा प्रकारे त्याला एकजीव करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. नंतर त्याला अजून थोड्या प्रकारे व्यवस्थित फिरवून त्यामध्ये मटण नाही शिजलं असेल तर अजून मटणाची क्वांटिटीनुसार त्यात पाणी घालायचं असते. सळोई हा फक्त एक पदार्थ नाही, तो बंजारा संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. एकत्र बसून जेवण करणं, आनंद साजरा करणं आणि आपली परंपरा जपणं, हे सगळ्या सळोईमधून दिसून येते. तुम्ही कधी सळोई खाल्ली आहे का? तुमच्या गावात हा पदार्थ कसा बनवतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा प्रकारे बंजारा संस्कृती पुढे न्यायची असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हे बघा, अजून थोडं जास्त पाणी घालून त्याला आपण सगळं एकत्र मिक्स करून घेतलेले आहोत आणि हे अशी थोडी थिक क्वांटिटी बनलेली आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला आपल्या बंजारा संस्कृतीत ही सळोईचा महत्त्व आहे आणि ती डिश कशा प्रकारे बनवत आहे हे दाखवत आहे. आवडल्यास नक्की कमेंट करा आणि कुठून तुम्ही, कोणत्या गावावरून हा व्हिडिओ बघत आहात ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका. हे पाहू शकता, आपली सळोई तयार झालेली आहे. ही अशा प्रकारे ती थिक होते. चला तर मग, धन्यवाद. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत.